मित्रांनो, ही जी शिल्प आहेत दगडामध्ये कोरलेली, याला विरगळ म्हणतात. आणि या ज्या विरगळी आहेत, पूर्वीच्या काळी युद्धामध्ये जे हुतात्मा होणारे सैनिक आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही शिल्प तयार केली जायची. आणि आपण आहोत निमगिरी हनुमंतगडाच्या पायथ्याशी. जसं आपण सुधागडावर पण पाहिलं होतं बऱ्याच विरगळी आहेत, तशा या ठिकाणीही खूप साऱ्या विरगळी आहेत. आपण जर पाहत गेलो तर पलीकडे एका रांगेत इथल्या स्थानिक गाववाल्यांनी मधल्या काळात थोड्याशा अस्तव्यस्त झाल्या त्या, स्थानिक गाववाल्यांनी इथे एका रांगेत या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. ही जी आपली ऐतिहासिक संपत्ती आहे, आपला जो इतिहास आहे, याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं जतन नावाचा प्रकार नाहीच आहे. आणि आता हे जे काही चाललं आहे याचं आत्मपरीक्षण आपण सर्व भारतीय नागरिकांनी, महाराष्ट्रीयन नागरिकांनी आणि सरकारने सर्वांनीच केलं पाहिजे. ही जी म्हणजे पराक्रमाच्या जी गाथा आहे, पहा तुम्ही. आता आपण पाहिलं तर इथपर्यंत, जवळपास इथपर्यंत ही शिल्प आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि काही शिल्पांवर चित्र कोरलेली आहेत, पाहू शकतो आपण. तर हा एक अभ्यास करण्याचा पण विषय आणि जतन करण्याचाही विषय आहे. चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आता उतरणार आहोत, गडावरून उतरलो आहे. आणि पायथ्याचं जे काय खांड्याची वाडी आहे, इथं आपले लांडे मामा आहेत, त्यांच्या घरी आपण जेवण करणार आणि थोड्या वेळाने आपण घरी निघणार वाघोलीला. चला भेटूयात मित्रांनो.